धम्मात नीतीचे स्थान कोणते? तर याचे साधे उत्तर आहे धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजेच धम्म. दुसऱ्या शब्दात बोलायचे झाले तर धम्मात देवाला स्थान नाही, पण त्याचं स्थान मात्र नीतीने पटकावलंय. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ याला स्थान नाही. नीती हेच धम्माचे सार आहे आणि त्याशिवाय धम्म नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे आणि ह्यातूनच नीतीचा उगम होतो. आणि त्यासाठी त्याला देवाच्या आज्ञेची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी माणसाने नीतिमान व्हायचे नाही, तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. बुक बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थ खंड, भाग पहिला, पेज नंबर 277-278. रायटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.